नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 20 जुलै 2025 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन इथं अभ्यासणार आहोत। मित्रांनो, ही सिरीज जर तुम्ही रेग्युलर फॉलो करत असाल तर या लेक्चरला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा, आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी सौर वाऱ्याच्या परस्पर संवादाचा म्हणजे परस्पर संबंधाचा अभ्यास करण्यासाठी जुलै 2025 मध्ये कोणत्या अंतराळ संस्थेने ट्रेसर्स मिशन सुरू केले। तर ट्रेसर्स मिशन नेमकं काय आहे काय नाही हे आता आपण बघूया। बघा मित्रांनो, जे काही सौर वारे असतात, सोलार विंड जे असतात, सूर्याकडून येणारे जे काही आपण म्हणूया उष्णतेच्या लाटीचे जे काही वारे असतात ते, आणि ही जी पृथ्वी आहे आपली, तर पृथ्वीचं जे काही चुंबकत्व आहे तर यांचा रिलेशनचा अभ्यास करण्यासाठी ट्रेसर मिशन नासाने लॉन्च केलेला आहे। अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे। ट्रेसर मिशनचा फुल फॉर्म काय आहे? टेंडम रिकनेक्शन अँड कर्व्स इलेक्ट्रोडायनामिक्स रिकन्सायसन्स सॅटेलाइट असा याचा फुल फॉर्म आहे। आपण जर बघितलं तर नासाने हे मिशन सुरू केलेलं आहे। याचं लॉन्चिंग जे आहे तर ते स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे करण्यात आलेलं आहे। तर आता या मिशनद्वारे जे काही उपग्रह सोडले जातील तर ते पृथ्वीचं चुंबकत्व आणि जे सोलार विंड्स आहे तर त्यांचा अभ्यास करणार आहे। तर पृथ्वीचं चुंबकत्व जे आहे ते आपल्या पृथ्वीसाठी एक ढाल म्हणून काम करत असतं। ते सौर वाऱ्यांना आपल्या पृथ्वी जवळ येऊ देत नाही। त्यातले काहीच आपण म्हणूया सोलार विंड जे आहेत थोड्याफार प्रमाणात ते आपल्यापर्यंत पोहोचत असतात, पण बाकी जे आहे तर ते पृथ्वी बाहेर फेकून देत असते। पृथ्वीचं चुंबकत्व त्याला बाहेर फेकत असतं। बघा, अंतराळ विषयक चालू घडामोडी जी आहे तर ते आता आपण बघूया, कारण अंतराळ विषयक चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न होता। भारतातील पहिली खासगी अंतराळ आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्याची परवानगी कुणाला मिळाली? तर अनंत टेक्नॉलॉजीजला। आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन कधी सेलिब्रेट केला जातो? 30 जून। 41 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अंतराळ जाणारा दुसरा भारतीय कोण आहे? शुभांशु शुक्ला। पहिले लघुग्रह मोहीम तियानवेन-2 कोणी लॉन्च केले? चीनने। रोजगार वाढवण्यासाठी अवकाश औद्योगिक धोरण सुरू कोणी केले? तमिळनाडूने। ब्लू घोस्ट मिशन 1 कोणी लॉन्च केले? तर फायरफ्लाय एरोस्पेसने। जगातील पहिला व्यावसायिक अवकाश पाळत ठेवणारा उपग्रह स्कॉट कोणी प्रक्षेपित केला? दिगंतारा नावाच्या कंपनीने। कोणत्या राज्याने मार्च 2025 मध्ये स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे? तर आसाम राज्याने स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे। बिग बँग नंतर काय घडले हे शोधण्यासाठी नासाने कोणते अभियान सुरू करणार आहे? तर नासा बिग बँग नंतर काय घडलं हे जाणून घेण्यासाठी स्पेरेक्स टेलिस्कोप नासा लॉन्च करणार आहे। पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन बघा, कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने जुलै 2025 मध्ये SMS किंवा ईमेल OTP पडताळणी पूर्णपणे बंद करण्याचा आदेश जारी केला आहे? तर असा निर्णय घेतलेला आहे संयुक्त अरब अमिरातने। बघा मित्रांनो, आपण जर एखादं मोठं पेमेंट वगैरे करत असेल तर आपल्याला काय येतो? OTP वन टाइम पासवर्ड येतो, आणि मग तो पासवर्ड आपण टाकतो आणि आपलं पेमेंट जे आहे तर ते पुढे जातं, सक्सेसफुल होऊन जातं। पण आता हे सिस्टम जे आहे तर ते बंद केलेलं आहे संयुक्त अरब अमिरात UAE मधल्या मध्यवर्ती बँकेने। त्यांनी असं सांगितलं की तुम्ही पुढे जर पेमेंट करायचं असेल तर OTP येणार नाही। तुम्ही काय करायचं, त्या बँकेच्या ॲपवर जायचं, ज्या बँकेचं बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्याच्या ॲप्लिकेशन मध्ये जायचं, आणि तिथं या पेमेंटला परमिशन द्यायची की नाही तसा एक ऑप्शन येईल। तर मग तिथं तुम्हाला येस और नो मध्ये ऑप्शन निवडायचं आहे। तर तुम्ही कोणतंही समजा गुगल पेने पेमेंट करत असाल, स्कॅन केलं, तुम्ही स्कॅन केल्यानंतर OTP टाकला, कोड टाकला, त्यानंतर बँकेच्या ॲपमध्ये जाऊन ते पेमेंट करायचं आहे, येस और नो। मग येस वर क्लिक केलं की तुमचं तिकडे पेमेंट होऊन जाणार आहे। तर अशा प्रकारचं आपल्या भारतामध्ये नाही, जस्ट मी एक्झाम्पल म्हणून सांगितलेलं आहे। तर हे जे काही सिस्टम आहे हे UAE मध्ये सुरू झालेलं आहे। का सुरू केलं तुम्हाला तर माहितीच असेल की जे काही सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा निर्णय जो आहे तो बँकेने घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर UAE ने हा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर आता कशा प्रकारचं सिस्टम असेल हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे, तर त्याची अधिक माहिती इथे दिलेली आहे। म्हणजे तेच की आपल्याला बँकेचं ॲप ओपन करावं लागेल, आपल्याला हे पेमेंट मंजूर आहे की आपल्याला नाकारायचं आहे ते ऑप्शन निवडावं लागेल। पुढे जाऊया, तिसरा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय न्यायिक कल्याण दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय न्यायिक कल्याण दिन जो आहे तो 23 जुलै 2025 ला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे। 25 जुलैला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे हा आंतरराष्ट्रीय न्यायिक दिन। तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय न्यायिक दिन काय आहे किंवा आंतरराष्ट्रीय न्यायिक कल्याण दिन काय आहे, तर याचा उद्देश आहे न्यायिक
अधिकाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर जागतिक लक्ष केंद्रित करणं. तर न्यायदानाविषयक जे काही लोक न्यायदान करतात तर त्यांच्या मानसिक आरोग्यावर जागतिक लक्ष केंद्रित करणं असा या पाठीमागे उद्देश दिलेला आहे. एम्पॉवरिंग इन्क्लुजन ब्रिजिंग गॅप्स फॉर सोशल जस्टिस. तर याचा उद्देश सिंपल असा आहे की समाजामध्ये इथं जो उद्देश दिलेला आहे त्यामध्ये मी एक अजून गोष्ट ऍड करू इच्छितो. आंतरराष्ट्रीय न्यायिक कल्याण दिन जो आहे याचा मेन उद्देश काय आहे तर समाजामध्ये न्याय प्रस्थापित करणं. मग तो कसा असला पाहिजे, सामाजिक असला पाहिजे, सामाजिक, आर्थिक आणि तो राजकीय स्वरूपाचा असला पाहिजे. कसा असला पाहिजे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचा असला पाहिजे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. चौथा प्रश्न आहे, भारताने 2025 मध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रणाचं लक्ष्य साध्य केलं आहे. तर हे लक्ष्य मूळतः कोणत्या वर्षासाठी निश्चित केले गेले होते. तर आपण पेट्रोलमध्ये 20% काय करतो तर इथेनॉल जो आहे तर तो मिक्स करतो. मग आपण त्या पेट्रोलला काय म्हणतो, E20 पेट्रोल. आता पेट्रोल पंपवाले काय करत असतात तर आपल्याला वेळ बनवण्यासाठी काय करतात तर त्यांनी एक नवीन कॅटेगरी काढलेली आहे. म्हणजे इथेनॉल मिक्स पेट्रोल जे आहे मित्रांनो तर ते आपण आपल्या गाडीमध्ये यूज करू शकतो. त्याचा रेटही कमी असतो. पण पेट्रोल पंपवाले काय करतात, पॉवर पेट्रोल, पॉवर पेट्रोल नावाने एक नवीन पेट्रोल कॅटेगरी आणली आणि त्यामध्ये फक्त हे जे फक्त पेट्रोल आहे तर ते आपल्याला देतात आणि त्याला नाव ठेवलं पॉवर पेट्रोल. आणि इथेनॉल मिक्स पेट्रोलला त्यांनी साधे पेट्रोल असं नाव केलेलं आहे, साधे पेट्रोल. तर साधे पेट्रोल म्हणजे काय तर इथेनॉल मिक्स केलेलं पेट्रोल आहे आणि पॉवर पेट्रोल म्हणजे काय, फक्त पेट्रोल आहे. तर आपण जर बघितलं तर पेट्रोलची आयात कमी व्हावी, दुसऱ्या देशाकडून आयात कमी व्हावी यासाठी आपण काय केलेले हा निर्णय घेतलेला इथेनॉल मिक्स करण्याचा. आता रिसेंटली ज्या काही गाड्या बनवल्या जात आहे त्यावर सुद्धा लिहिलं जातं की E20 पेट्रोल याला सपोर्ट करतं म्हणून, E20 पेट्रोल याला सपोर्ट करतं म्हणून. तर आपल्याला हे जे टार्गेट होतं की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करायचं, जेवढं आपल्याकडे पेट्रोल येतं त्यामध्ये इथेनॉल मिक्स करायचं, हे टार्गेट जे आहे ते आपल्याला कंप्लीट करायचं होतं 2030 पर्यंत. पण आपण हे टार्गेट जे आहे ते 2025 मध्येच कंप्लीट केलेलं आहे. 2025 मध्ये आता तुम्ही सगळीकडे तुम्हाला E20 पेट्रोल जे आहे, इथेनॉल मिक्स केलेले पेट्रोल जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळेल. तर 2030चं टार्गेट 5 वर्ष अगोदर कंप्लीट झालेलं आहे. तर इथेनॉल ब्लेंडिंगचं जे काही टार्गेट आहे 5 वर्ष अगोदर आपण कंप्लीट केलेलं आहे. आता यामुळे काय झालेलं आहे तर आपली 20% पेट्रोलची आयात आपल्याला कमी करावी लागणार आहे. आपल्या देशासाठी खूप चांगलं आहे. इथेनॉल कशापासून बनवलं जातं तर जे काही आपल्या शेतामध्ये जे काही वेस्टेज आहे त्यापासून इथेनॉल जे आहे ते बनवलं जातं. ऊसाचं वेस्टेज, जे काही तांदूळ आहे तांदळाचं वेस्टेज, त्यापासून इथेनॉल बनवलं जातं. तर आपण जर बघितलं पहिले आपण 2030 हे टार्गेट सेट केलं होतं, 5 वर्ष अगोदर हे टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबतची घोषणा जी आहे तर ती केलेली आहे. तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करणं, अक्षय ऊर्जा वाढवणं आणि शेती आणि साखर उद्योगाला पाठिंबा देणं या पाठीमागे उद्देश आहे. तर यामुळे तेलावरील आयात कमी होती. आपण जर बघितलं तर शेती आणि साखर उद्योगालाही प्रोत्साहन मिळतं, कारण प्रोडक्ट जे आहे तर ते मेन पिकं घेतली जातात, ती त्याचं उत्पादन केलं जातं शेतकऱ्यांमार्फत आणि जो कचरा आहे तर त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली जाते इथेनॉल बनवण्यासाठी. अशा प्रकारे बेस्ट आहे इथेनॉल ब्लेंडिंग केलेलं पेट्रोल. तर जे पेट्रोल पंपवाले जर तुम्हाला इथं पॉवरच्या नावावर जर अधिक प्राइस मध्ये पेट्रोल विकत असाल तर साधं पेट्रोल टाकलं तर ते साधं नाहीये, ते पण बेस्ट पेट्रोल आहे. तर हे एक तुम्हाला मी सांगितलं. पण जर तुम्हाला अजून दुसऱ्याला सांगायचं असेल तर नक्की सांगा, कारण याच्यामुळे काय होणार आहे तर याच्यामुळे आपले सगळ्यांचे पैसे जे आहे ते वाचणार आहे. पुढे जाऊया. 5वा प्रश्न, ग्रामीण महिलांसाठी भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान यशोदा AI कोणत्या संस्थेने सुरू केलं आहे. तर यशोदा AI नावाचं अभियान जे आहे ते काय आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे तर त्याचा वापर ग्रामीण महिलांना करता यावा याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी यशोदा AI नावाचं आपण काय केलेलं आहे तर अभियान सुरू केलं आहे. आणि आपण म्हणजे कोणी तर राष्ट्रीय महिला आयोगाने हे अभियान जे आहे ते सुरू केलेलं आहे. बघा मित्रांनो, यशोदा AI चा फुल फॉर्म काय, युअर AI सखी फॉर शेपिंग हॉरिझॉन विथ डिजिटल अवेअरनेस. याचं उद्दिष्ट काय तर ग्रामीण भागात AI चं शिक्षण जे आहे तर ते महिलांना उपलब्ध करून देणं हा या पाठीमागे उद्देश आहे. पुढे जाऊया. राष्ट्रीय महिला आयोग जो आहे, नॅशनल कमिशन फॉर वुमन जो आहे तर याबाबत 1990 मध्ये कायदा करण्यात आला होता आणि या कायद्यानुसार 31 जानेवारी 1992 याची स्थापना करण्यात आलेली आहे.
या तारखेवर आपल्याला प्रश्न जो आहे तर तो आयोगाने विचारला होता. याचा अध्यक्ष मराठी आहे, त्यामुळे याच्यावर सुद्धा 100% प्रश्न येऊ शकतो. मराठी अध्यक्ष असल्यामुळे विजय किशोर रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे. पहिल्या अध्यक्ष होते जयंती पटनाईक. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष जे असतात त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 3 वर्षाचा आहे. पुढच्या 3 वर्षात कधी पण राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय महिला आयोगाचा कायदा आहे 1990 चा आणि त्याची स्थापना जी आहे ती 31 जानेवारी 1992 मध्ये करण्यात आली होती. पुढे जाऊया. 6वा प्रश्न आहे, फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे दिव्या देशमुख. त्याचबरोबर दिव्या देशमुख बरोबरच आपण जर इथे बघितलं तर कोनेरू हम्पीने सुद्धा चांगला परफॉर्मन्स जो आहे तर तो दाखवलेला आहे. दिव्या देशमुख जी आहे ती फायनल मध्ये जी आहे फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या पोहोचलेली आहे. लक्षात ठेवायचे. तर तिने माजी विश्वविजेत्या चीनच्या टॅन झोंग ईला हरवलेलं आहे. भारताची 19 वर्षीय युवा बुद्धिबळपटू आहे दिव्या देशमुख, जी फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये तिने आपलं स्थान जे आहे तर ते निश्चित केलेलं आहे. पुढे जाऊया. आता फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दिव्या देशमुख पोहोचल्यानंतर तिच्या पाठोपाठ जी आहे तर ती कोनेरू हम्पी सुद्धा फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेली महिला खेळाडू आहे. पण पहिल्यांदा कोण पोहोचलं? दिव्या देशमुख. म्हणून आपल्याला प्रश्न दिव्या देशमुख विषयी लक्षात ठेवायचा आहे. महाराष्ट्रीयन खेळाडू आहे तर ते सुद्धा अजून आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दिव्या देशमुख पहिल्यांदा पोहोचली, कोनेरू हम्पी दुसऱ्यांदा पोहोचली. पहिली महिला दिव्या देशमुख आहे. स्थळ आहे बटुमी, जॉर्जिया. बघा मित्रांनो, आपण 5 ऑगस्ट पासून 2 बॅच सुरू करतोय. 2026 ची राज्यसेवेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी आपण इथं MPSC राज्यसेवा 2026 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बॅच 1 आणि 2025 मध्ये कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन बॅच 4 यामध्ये आपण अभ्यास मित्राच्या ऍपवर ज्या काही सेपरेट आणि दर्जेदार बॅचेस सुरू केलेले आहेत त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. प्लस या बॅचेसचा प्री मेन्स इंटरव्ह्यूचा सिलेबस कंप्लीट केला जाणार आहे. विजेता बॅच 1 जी आहे तर ती कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आपण सुरू केली आहे. विजयश्री बॅच 2 जी आहे ती राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि यशोदय बॅच जी आहे ती ग्रुप सी मेन्स साठी आपण सुरू केलेली आहे. या बॅचेस मध्ये नोट्स टेस्ट सिरीजचा समावेश असणार आहे. 21,000 PYQ ची बॅच देखील आपण सुरू केलेली आहे. ही बॅच सब्जेक्ट वाईज मिळेल आणि 5,500 पेक्षा जास्त PYQ ची मराठी व्याकरणाची बॅच देखील आपण सुरू केलेली आहे. या बॅचेस सोबतच ज्या काही प्री मेन्सच्या बॅचेस आहेत त्यासोबत टेस्ट सिरीज आणि नोट्स मिळतील तुम्हाला. या तुम्ही सेपरेट सुद्धा जॉईन करू शकता. सर्व बॅचेसवर डिस्काउंट उपलब्ध आहे. सर्वप्रथम डिस्काउंट मिळवण्यासाठी आपला ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर बॅचवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सगळ्यात शेवटी या हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन असेल तर तिथे CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका. विदाउट स्पेस देता अप्लाय करा आणि तिथं फी मध्ये डिस्काउंट झालेला असेल पेमेंट करा. क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्या. पुढे जाऊया. 7वा प्रश्न, जुलै 2025 मध्ये कोणत्या नेत्याला मागे टाकून नरेंद्र मोदी भारताचे सलग दुसरे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिले आहे? तर बघा मित्रांनो, भारताचा सगळ्यात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले आहे जवाहरलाल नेहरू. त्यांच्यानंतर सगळ्यात जास्त काळ पंतप्रधान राहिल्या होत्या इंदिरा गांधीजी 4077 दिवस. आता त्यांना मागे टाकलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4078 दिवस आणि ते बनले आहे दुसरे भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान असणारे व्यक्ती. आता हे या वर्षी जर आपण बघितलं या टर्म नंतर जवाहरलाल नेहरूजींना पण मागे टाकू शकतात. आपण जर बघितलं जवाहरलाल नेहरूजींचा जो कालखंड आहे तर तो ऍक्च्युअली 1952च्या निवडणुकानंतर जर आपण बघितलं तर कन्सिडर करायला पाहिजे, पण ते 1947 पासूनच कार्यवाहक पंतप्रधान होते. 1947 पासून भारत स्वतंत्र झाल्यापासूनच ते कार्यवाहक पंतप्रधान होते, म्हणून त्यांचा कालखंड खूप मोठा आहे. 6000+ दिवसांचा त्यांचा कालखंड आहे ऍज अ पंतप्रधान मधून. तर नरेंद्र मोदीजींनी कुणाला मागे टाकलेलं आहे तर इंदिरा गांधीजींना मागे टाकलेलं आहे. हीच माहिती देण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं नेहरूजींचा कार्यकाळ जो आहे तो 6126 दिवस एवढा आहे, म्हणजे तो 1947 पासून ते 1964 पर्यंतचा कालखंड आहे. पुढे जाऊया. 8वा प्रश्न, जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने परदेशात रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांचा परदेशी भाषा उपक्रम
सीएम फ्लाईट नावाची योजना सुरू केली आहे. तर सीएम फ्लाईट नावाची योजना जी आहे तर ती आसाम सरकारने सुरू केली आहे. आसाम सरकार वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या भाषा ज्या आहे तर ते आपल्या युवकांना शिकवणार आहे आणि मग त्या शिकवल्यानंतर इझिली त्या युवकांना दुसऱ्या देशामध्ये काम जे आहे तर ते मिळणार आहे. यासाठी आसाम सरकारने सीएम फ्लाईट नावाचा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. तर फ्लाईटचा फुल फॉर्म आहे चीफ मिनिस्टर फॉरेन लँग्वेज इनिशिएटिव्ह. चांगला उपक्रम आहे. बघा आपण जर बघितलं तरुणांना परदेशामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे या फ्लाईट उपक्रमामुळे. 9वा प्रश्न आहे ग्लोबल फायनान्स मॅगझिनने कोणत्या भारतीय बँकेला 2025 चा सर्वोत्कृष्ट ग्राहक बँक म्हणून सन्मानित केलं आहे. तर ग्लोबल फायनान्स मॅगझिनने स्टेट बँक ऑफ इंडियाला आपण जर बघितलं तर 2025 चा सर्वोत्कृष्ट ग्राहक बँकेचा पुरस्कार दिलेला आहे. तर ग्लोबल फायनान्स मॅगझिन संस्था कोणती लक्षात ठेवा, ग्लोबल फायनान्स मॅगझिन. भारतामधील आपण जर बघितलं तर SBI ला त्यांनी सर्वोत्कृष्ट ग्राहक बँक बेस्ट कंझ्युमर बँकेचा पुरस्कार जो आहे तर तो दिलेला आहे. तर जुलै 2025 मध्ये ग्लोबल फायनान्स मासिकाने स्टेट बँक ऑफ इंडियाला 2025 साठी जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून घोषित केलेलं आहे. हा पुरस्कार जगभरातील बँका आणि वित्तीय संस्थांना त्यांच्या कामगिरी, सेवेची गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णतेच्या आधारावर दिला जातो. पुढे जाऊया 10वा प्रश्न. जुलै 2025 मध्ये कोणत्या दोन नेत्यांनी भारत UK मुक्त व्यापार करार आपण जर बघितलं तर इंडिया UK फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे आहे तर त्यावर स्वाक्षरी केली आहे. तर भारत UK मुक्त व्यापार करार जो आहे तर त्यावर नरेंद्र मोदीजी आणि कीर स्टारमन या दोघांनी स्वाक्षरी केली आहे. तुम्हाला दिसत असेल इथं पियुष गोयल इमेज मध्ये आणि इथं त्यांचं नाव दिसत नाही, तर तसं नाहीये. भारतातर्फे नरेंद्र मोदीजींनी स्वाक्षरी केली, मग बाकी सगळ्या गोष्टी पियुष गोयल यांनी हँडल केलेल्या आहे. आणि कीर स्टारमर जे आहे तर ते इंग्लंडचे पंतप्रधान आहे. तर या दोघांनी मिळून काय केलेलं आहे तर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन केलेला आहे. आता आपण इंग्लंडमध्ये ज्या वस्तू पाठवणार त्यावर ते जास्त निर्यात करणार इंग्लंडमध्ये तर त्यावर ते जास्त टॅक्स लावणार नाहीये आणि आपल्या देशामध्ये ज्या इंग्लंडमधून गोष्टी येणार त्यावर जास्त टॅक्स लावला जाणार नाहीये. पुढे जाऊया 11वा प्रश्न. ट्रॅव्हल अँड लेजर आहे हे लेजर नाही. तर ट्रॅव्हल अँड लेजर वर्ल्ड बेस्ट अवॉर्ड 2025 मध्ये जगातील टॉप 10 सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये स्थान मिळवणारं एकमेव भारतीय विमानतळ कोणतं आहे. तर ट्रॅव्हल अँड लेजर म्हणजे काय, तर ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे, लेजर म्हणजे विश्रांती. तर याबाबतची एक संस्था आहे ट्रॅव्हल प्लस लेजर नावाची संस्था आणि यांच्या मार्फत वर्ल्ड बेस्ट अवॉर्ड 2025 जो आहे तर ते जाहीर करण्यात आलेले. मग यांच्या अवॉर्ड्स मध्ये टॉप 10 विमानतळामध्ये एकमेव भारतीय विमानतळ आहे जे 9व्या स्थानावर आहे. ते आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जे मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ते कितव्या स्थानावर, 9व्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर जर बघितलं तर इस्तांबूल एअरपोर्ट आपल्याला बघायला मिळतं पहिल्या क्रमांकावर. सिंगापूर एअरपोर्ट दुसऱ्या क्रमांकावर. हमाद इंटरनॅशनल एअरपोर्ट दोहाचं 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि आपण जर बघितलं तर CSMIA छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते 9व्या क्रमांकावर आहे. भारतातील एकमेव एअरपोर्ट टॉप 10 मध्ये आपल्याला बघायला मिळतं. पुढे जाऊया 12वा प्रश्न. राजधानी दिल्लीच्या विधिमंडळाला कागद विरहित करण्यासाठी जुलै 2025 मध्ये निवा नॅशनल ई विधान ऍप्लिकेशनचं उद्घाटन कोणी केलं. तर निवा प्रकल्प काय आहे, तर आपण निवा प्रकल्पाअंतर्गत कायदे मंडळामध्ये पेपरलेस गोष्टी ज्या आहेत ते सुरू करत आहोत आणि त्याचं दिल्लीच्या विधिमंडळामध्ये उद्घाटन कोणी केलेलं आहे, तर दिल्लीच्या विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. बघा मित्रांनो, निवा प्रकल्पचा स्वीकार करणारं दिल्ली हे कितवं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर निवा म्हणजे काय, नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन. तर दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी निवा सेवा केंद्राचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. याचा उद्देश काय आहे, तर कायदे मंडळाला डिजिटल केलं जाणार आहे, म्हणजे कागदाचा पूर्णपणे वापर थांबवला जाणार आहे. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. सीएम फ्लाईट उपक्रमाचा उद्देश काय आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालावधीच्या बाबतीत कुणाला मागे टाकलेला आहे आणि E20चं टार्गेट कोणत्या वर्षापर्यंत आपल्याला कंप्लीट करायचं होतं आणि आपण कधी कंप्लीट केलेलं आहे, हे आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन आहे. आय होप तुम्हाला टेस्ट लेक्चर आवडला असेल, क्वेश्चन पण आवडत असतील. आपलं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा, मग लेक्चरला लाईक करत चला,
ॲपमध्ये डिस्काउंट पाहिजे असेल तर CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करा. टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. थांबूया मग मित्रांनो आपण इथं. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.